राजधानी दिल्लीमध्ये नीट पेपर फुटी विरोधामध्ये आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या CJP आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातील लासलगावहून मोठा प्रतिसाद आणि पाठिंबा मिळाला। विद्यार्थ्यांवर दिल्लीत झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। लासलगाव इथे काळ्या फिती लावून मोदी तेरी तनशाही नहीं चलेगी अशा घोषणा देत लासलगाव या ठिकाणी काँग्रेस आणि इतर पक्षांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। लासलगाव विद्यार्थी संघटनेचा त्याचबरोबर आंबेडकरी विचार असणारी जनता भारतीय संविधानाला मानणारी यांनी आंदोलनाला विशेष प्रतिसाद दिला। येवला, लासलगाव आणि इतर शहरांमध्ये कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या विरोधामध्ये निषेध नोंदवला। विद्यार्थ्यांचा आवाज दडपला जाऊ नये अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे। दरम्यान लासलगाव या ठिकाणी ST बस डेपो मधून मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तानाशाही नाही चालणार मोठ्या प्रमाणामध्ये महिला आणि विद्यार्थी यांनी केलेल्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लासलगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। लासलगाव येथे निश्चित मोर्चा काढण्यात आला। शिक्षणासाठी आवाज उठवणाऱ्यावर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला दिल्ली येथे, हे आपल्या सर्वांना तर ठाऊकच आहे। मी तर असं म्हणते 20 जुलै हा जगाच्या लोकशाहीतला सर्वात मोठा काळा दिवस म्हणायला काही हरकत नाही। मी पण एक विद्यार्थीच आहे। मी जर आज ह्या विषयावर आवाज उठवला नाही तर माझ्या भविष्यात पण आणि माझ्यावर पण परत असा अन्याय अत्याचार होऊ शकतो। मी तर असं म्हणते का ह्या लाट्या का उठल्या गेल्या नाहीत, ह्या बलात्कार करणाऱ्यांवर, देशद्रोह्यांवर आणि देश लुटणाऱ्यांवर ह्याच लाट्या उचलल्या गेल्या। देशाच्या चांगल्यासाठी आवाज उठवणाऱ्यांवर, शिक्षित तरुणांवर। आज एवढे मोठे शास्त्रज्ञ तिथं आंदोलन करतात, तिथे जाऊन त्यांची कोणी विचारपूस केली का? नाही केली। आज शिक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या देशाचे जे नेते आहेत ते किती अडाणी असतील ह्याचे आपण विचार करायला पाहिजे। वी द पीपल ऑफ इंडिया, नॉट वी द मुस्लिम, हिंदू, शीख, ईसाई, तमिळ, वी द पीपल ऑफ इंडिया। शिक्षणासाठी आवाज उठवणाऱ्यांवर विरोध पेटला गेला। दिल्लीतलं ते आंदोलन पाहून आज माझा भारत देश धर्मनिरपेक्ष ठरला। शेवटी जाता मी इतकंच आव्हान करते की ना कांग्रेस के चमचे बनो, ना भाजप के भक्त बनो, ना कांग्रेस के चमचे। सही को सही और गलत को गलत कहने वाले निडर और जिम्मेदार भारतीय बनो। धन्यवाद। नाव प्रियंका बाळासाहेब सोनवणे, माझं शिक्षण MA BEd। तर माझा मागच्या महिन्यात TATचा पेपर हा रद्द करण्यात आला आणि रद्द होण्याचं कारण असं की पेपर लीक झाला आणि त्याच्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली। म्हणजे विद्यार्थ्यांनी कुटपट अशा समस्यांना सामोरे जायचं आणि ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे शिक्षक व्हायचं, कोणाला डॉक्टर व्हायचं, कोणाला वकील व्हायचं, कुठेतरी त्यांच्या स्वप्नांना इथेच आळा बसत चाललेला आहे। तर याला कारणीभूत कोण? याला कारणीभूत आहेत तर भ्रष्टाचारी सरकार। तर या सरकारचा कुठेतरी भ्रष्टाचार हा रोखला गेला पाहिजे। माझं तर असं मत आहे की जेव्हा एखादा नेता त्याच्या पदावर जातो तर तो त्याच्या पदावर जाण्याआधी जसं शिक्षक होण्यासाठी पात्रता परीक्षा घेतली जाते तसंच त्या आमदाराची, खासदाराची किंवा कोणताही नेता असेल त्याची देखील पात्रता परीक्षा घेण्यात यावी आणि तेव्हा त्याला कळेल का एक दोन मार्क्स कमवण्यासाठी रात्रभर जागावं लागतं, दिवसाची रात्र करावी लागते। तेव्हा त्या नेत्याला त्या 1-2 मार्काचं महत्त्व समजेल। जेव्हा एखाद्या नेत्याचं मतदानाच्या वेळी त्याचं जर मत रद्द करण्यात आलं, 1-2 मत रद्द करण्यात आले, तेव्हा त्या नेत्याला कळेल की परीक्षा रद्द करणे, पेपर रद्द करणे काय असतं। तेव्हा या नेत्यांना खरी पेपर फुटी, खरी परीक्षा रद्द होण्याचं कारण काय असतं हे समजेल आणि तेव्हा कुठेतरी ही पेपर फुटी थांबेल आणि सरकारला जाग येईल आणि हुकुमशाहीचा अवलंब न करता ते लोकशाहीच्या मार्गाने चालतील। भारतीय संविधानाने जो कलम 19A1 आणि कलम 19A2 याच्यानुसार प्रत्येक नागरिकाला मूलभूत स्वातंत्र्य, उपोषण करण्याचा, मोर्चा काढण्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे आणि विद्यार्थी भारतीय संविधानाच्या कलमानुसार आपलं काम करत असताना या मोदी सरकारने, या हिटलरशाही सरकारने या मुलांवर अमानुषपणे एखाद्या देशद्रोहीप्रमाणे हल्ले केले। त्याच्यानंतर त्या हल्ल्यामध्ये 150 विद्यार्थी जखमी झाले आणि एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। अक्षरशः पोलिसांच्या वेशामध्ये समाजाचे अराजक तत्व उभे होते आणि त्यांनी पोलिसांचा ड्रेस घातला, लेबल नव्हता, बिल्ला नव्हता, काहीच नव्हता आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मारलं आहे।
म्हणजेच भारताचं भविष्य हे मारण्याची इच्छा व्यक्त केली, यांनी मारण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय विद्यार्थी यांनी कुठलाही संयम न ठेवू देता आपले डोके फोडून घेतले, आपले हातपाय फोडले, जखमी केले. परंतु भारतीय संविधानानुसार लोकशाहीनुसारच आंदोलन केलं आणि ते म्हणतात अकाउंटेबिलिटी, म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपली अकाउंटेबिलिटी सांभाळली पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे. आपण जर राजीनामा दिला नाही तर या देशात अराजकता माजते. कारण आपण मंत्री असताना आपण त्या गोष्टीला जबाबदार नाही, ही चुकीची पद्धत आहे. आपणही कॉलेजमध्ये होता, आपणही कॉलेज शिकलेला आहात, भले आपली मुलगी विदेशात शिकत असेल, परंतु आपण भारतीय शिक्षण व्यवस्था ही चांगल्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचे पेपर लीक न होता 152 परीक्षांचे पेपर लीक होतात. म्हणजे भारत सरकारचं काय चाललं आहे, म्हणजे यांचं लक्ष नाही आहे. म्हणजे जर अयोग्य असतील तर यांना आम्हाला बदलायला लागणार आहे. मी सर्व लासलगावकरांच्या वतीने यांचा निषेध करतो. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.